नमस्कार. खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी मी अक्षय तृतीयेनिमित्त जो स्वयंपाक बनवलेला आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मी 6 बटाटे घेतलेले आहेत. 1 वाटी 1.5 वाटी तांदूळ व अर्धी वाटी तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. एकत्र डाळ घेतलेली आहे. हे सगळं आपण धुवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी 1 वाटी मटकी घेतलेली आहे. मटकी आपण बटाट्यांबरोबर कुकरला लावून देणार आहोत. आज स्वयंपाकामध्ये फक्त कुकर आणि एक कढई याचाच वापर करून मी हा स्वयंपाक सगळा बनवलेला आहे. कुकरमध्ये पाणी टाकूयात. तांदळामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तांदळाचा डबा कुकरमध्ये ठेवून दिला आहे. आता ही जी आपण डाळ घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हिंग टाकायची. आपल्याला साधं वरण बनवायचं आहे, त्यामुळे त्या अंदाजानं यामध्ये आपण हळद आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. आता बटाटे ठेवून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. दोन कांदे चिरून घेतलेले आहेत चांगले मोठे. त्यामध्ये मीठ टाकून ते अशा पद्धतीनं आपल्याला चुरून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या कांद्यांना चांगलं पाणी सुटेल. कारण आपल्याला कांदा भजी करायचे आहेत. तर कांदा भजी करताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. हे अर्धा तास ठेवून दिलेलं मिश्रण आहे. यामध्ये आता आपण थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचापेक्षा जास्त ओवा हातावरती असा चुरगळून टाकायचा आहे. थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. खाण्याचा सोडा थोडासा टाकलेला आहे. साधारण 5 चमचे बेसन पीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर अर्धा तास तरी हा कांदा बाजूला ठेवून द्यायचा आहे चुरून. त्यामुळे काय होतं, याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण हे जे मिश्रण आहे हे एकसारखं करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं नाही. लाल तिखट टाकलेलं नव्हतं, ते लाल तिखट आपण टाकून घेऊयात आपल्या अंदाजाने. आंबे धुवून पाण्यामध्ये साधारण अर्धा तास ठेवलेले होते. कधीही आंब्याचा रस करताना आंबे हे पाण्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास ठेवायचे, त्यानंतरच रस करायला घ्यायचा. अशा पद्धतीने मी आंबे चिरून घेतलेले आहेत. आमच्या इथे लाईट गेलेली आहे, त्यामुळे मोबाईलचा फ्लॅश लावलेला आहे. दिवस आहे पण तरीसुद्धा फ्लॅशची थोडीशी गरज भासते. अशा पद्धतीनं मँगो पल्प आपण काढून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. सगळ्या आंब्यांचा पल्प काढून झालेला आहे. आता यामध्ये आंबे किती गोड आहेत त्या प्रमाणात आपल्याला साखर कमी जास्त अशी टाकून घ्यायची आहे. यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे. 2 वेळा करून मी मिक्सरमध्ये रस फिरवून घेतलेला आहे. पाहू शकता एकदम घट्ट असा रस झालेला आहे. इलायची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे व एकसारखी करून घ्यायची आहे व रस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. कुकर आपला थंड झालेला आहे. डाळ, भात, बटाटे आणि मटकी शिजलेली आहे. डाळीमध्ये थोडंसं मीठ टाकून आपण ती अशा पद्धतीनं एकसारखी करून घ्यायची आहे. डाळ तुम्ही गरमसुद्धा करून घेऊ शकता. या ठिकाणी मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपण कुरडई आहे ती तळून घेऊयात.
साधारण 3 कुरडया मी तळून घेतलेल्या आहेत. गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तेल लावून ते पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे व त्याचे छोटे छोटे पेढे तयार करून घेतलेले आहेत. पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एका वेळेस 2-3 पुऱ्या लाटून घ्यायच्या, त्या तळायच्या, पुन्हा लाटून घ्यायच्या, तळायच्या. तळताना सुद्धा पुऱ्या लाटता येतात. मी एकदम लाटून ठेवत नाही, तळताच मी पुऱ्या लाटून घेते. झाऱ्यानं असं थोडंसं तेलामध्ये पुरी बुडू दिली तर पुरी लगेच टम फुगते. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या. पुरीचं तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीनं पुरी टाकल्यानंतर ही पुरी झाऱ्यानं मला दाबावी सुद्धा लागली नाही, एकदम टम अशी फुगलेली आहे. झाऱ्यानं थोडीशी तेलामध्ये केली तर ती सगळ्या बाजूनं एकदम छान अशी तळली जाते. आपलं जे भजी तयार करायचं पीठ आहे ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे. तेलामध्ये आता आपण हे भजी सोडून घेऊयात. जर पुरांचा स्वयंपाक करायचा असेल तर हा क्रम तुम्ही असाच ठेवा. आधी कोरडई पापड वगैरे तळून घ्यायचे, नंतर पुऱ्या करायच्या, नंतर भजी करायचे. अशा पद्धतीने भजी सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये. ते चांगले गोल्डन कलर येईपर्यंत मी छान असे तळून घेतलेले आहेत. आता आपण बटाट्याची चटणी करणार आहोत. चटणीसाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्ही 2 कांदे सुद्धा चिरून घेऊ शकता. थोड्याशा मिरच्या, लसूण आणि आलं याचं ठेचून घेतलेलं वाटण होतं व थोडीशी कोथिंबीर. त्याच कढईमधलं मी तेल थोडंसं कमी केलेलं आहे व या कढईमध्ये मी जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे व हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. हे आपण चांगलं परतू देऊयात आणि यानंतर यामध्ये आपण कांदा टाकूयात व थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊयात. थोडंसं तेल कमी पडलं होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्येच आता थोडीशी हळद, साधारण अर्धा चमचा व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व एकसारखं करून घ्यायचं आहे. जे उकडलेले बटाटे होते ते माझ्या मुलानं सोलून त्याचे तुकडे करून चिरून आणून दिलेले आहेत. काही लहान मोठे आहेत तर चमच्याने अशा पद्धतीने ते बारीक करून घ्यायचे व आपली ही बटाट्याची चटणी एकदम तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यावरती. झाली आपली बटाट्याची सुकी भाजी किंवा चटणी, आम्ही चटणी म्हणतो याला. ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची व त्याच आता यासाठी मटकीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मसाल्यासाठी. तर लसूण, खोबरं आणि आलं घेतलेलं आहे. तसंच जे आपल्याला कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे, एक छोटा टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण खोबऱ्याचं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. ते म्हणजे मसाले लागणार आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट व 1-1.5 चमचा धना पावडर घेतलेली आहे. एवढेच मसाले वापरून आपण मटकीची भाजी करून घेणार आहोत. आता जे बटाट्याची कढई होती त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे व बटाटा टाकून घेतलेला आहे. ते कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा चांगला आपल्याला परतून द्यायचा आहे. परतल्यानंतर लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते यामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे.
ते परतून झाल्यानंतर यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आहे. वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. टॅमॅटो स्मॅश होत नाहीत म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मसाले आपण काढून ठेवलेले होते ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता एकदम कोरडं असं मिश्रण झालेलं आहे. तरीसुद्धा याला तरी खूप छान अशी येणार आहे. ही मटकी आहे ती टाकून घेतलेली. वाटीभर मटकी होती पण तरी ती आम्हाला एकदम छान अशी पुरली. कारण बटाट्याची भाजीसुद्धा होती, वरण भात भजी, त्यामुळे भाजी जास्त लागली नाही. भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे व मीठ आपण आधीच टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे डबल मीठ टाकायचं नाही. आपला स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं क्रम ठेवल्यास तुमचा स्वयंपाक फक्त एक कुकर आणि एक कढई एवढ्याच साहित्यामध्ये होतो. जास्त भांडी तुम्हाला खराब करावी लागत नाहीत. रस टाकून घेतलेला आहे. बटाट्याची भाजी, भजी, भातावरती डाळ टाकून घेतलेली आहे. त्या ठिकाणी कुरडई ठेवायची, कुरडईला जागाच नाही राहिलेली, त्यामुळे भजी आपण मध्ये घेतलेत. तळलेल्या पुऱ्या, अशा पद्धतीचा अक्षय तृतीयेसाठीचा स्वयंपाक बनवलेला आहे. जो आमरस बनवलेला आहे त्यावरती तूप नक्की घ्या. त्यामुळे काय होतं, आपल्याला रस हा बाधत नाही. ज्यांना बाधतो त्यांनी रस हा तूप टाकूनच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की स्वयंपाक करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.